नमस्कार, ताईस किचन या यूट्यूब मराठी चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज आपण मसाला वांग बनवणार आहोत। त्यासाठी मी इथं पाव किलो वांगी घेतलेली आहे। ही काटाळ वांगी आहे बारीक। आणि इथं वाटण्यासाठी मी इथं अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे। एक 2 चम्मच एवढे धने घेतलेले आहे। 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे। अर्धी वाटी एवढं सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत। आपण अगोदर हे मसाले आपले भाजून घेणार आहोत। मसाला भाजण्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवली आहे। कढई छान गरम झालेली आहे। गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे। याच्यामध्ये आपण आपले मसाले टाकून घेणार आहोत। अगदी कमी गॅसवर आपण ही मसाले 1 मिनिटभर भाजून घेणार आहोत। याचा थोडासा कच्चापणा निघून जाईपर्यंत आपण याला भाजून घेणार आहोत। आपला मसाला छान भाजून झालेला आहे। आपल्याला जास्तही तो काळा करायचा नाहीये। आता आपण गॅस बंद करून टाकू आणि याला थोडंसं थंड होऊ देऊ। मी इथं मिक्सरचं भांडं घेतलंय। आपलं वाटणही छान गार झालेलं आहे। याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आपण कोथिंबीरीच्या काड्या, हळद, लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट आहे, अर्धा चम्मच गरम मसाला, मीठ। हे आपण आता जाडसर वाटून घेणार आहोत। याच्यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाहीये। याला आपण आता वाटून घेणार आहोत। इथे आपला मसाला वाटून झालेला आहे। जाडसर आहे हा मसाला। आता आपण वांग्यांना कट करून घेणार आहोत। अगोदर आपण मागची साईड थोडीशी त्याची काढून घेणार आहोत। एका वांग्याचे आपण असे 4 भाग करणार आहोत। अशा पद्धतीने आपण आता आपली वांगी कट करून घेणार आहोत। आपली वांगी पूर्ण कट करून झालेली आहे। आपण आता याच्यामध्ये मसाला भरून घेणार आहोत। मस्त असा मसाला भरायचा आहे आपल्याला याच्यामध्ये भरपूर। याला आपण छान असं प्रेस करून घेणार आहोत, म्हणजे आपला मसाला याच्यातून बाहेर येणार नाही। असे वांगे आपण आता हे भरून घेणार आहोत। पूर्ण वांगे भरून घ्यायचे आहे आपल्याला। आपले पूर्ण वांगे भरून झालेले आहे आणि आपला एवढा मसाला उरलेला आहे। हा मसाला आपण आता ग्रेव्हीमध्ये वापरणार आहोत। चला तर आपण आता फोडणी देऊन घेऊ। गॅसवरती कढई ठेवली आहे। कढई छान गरम झालेली आहे। याच्यामध्ये आपण 2 पळी तेल टाकून घेणार आहोत। तेल आपलं छान गरम झालेलं आहे। याच्यामध्ये आपण अर्धा चम्मच एवढे जिरे टाकून घेणार आहोत। जिरे छान फुललेलं आहे। याच्यामध्ये आपण ठेचून घेतलेला लसूण टाकून घेणार आहोत। पण थोडासा आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचा आहे। यामध्येच आपण आता एक मीडियम साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे, तो टाकून घेणार आहोत। कांदा आपल्याला तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा आपला छान परतलेला आहे। याच्यामध्ये आपण आता काही मसाले टाकून घेणार आहोत। थोडंसं हळदी पावडर, 1 चम्मच घरगुती लाल तिखट, अगदी थोडासा गरम मसाला, 1 चम्मच एवढा प्रवीण आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। छान मिक्स करून घ्यायचं। यामध्ये आपण आपला उरलेला आपलं जे वाटण आहे ते टाकून घेणार आहोत। याला छान आपण मिक्स करून घ्यायचं। हे वाटण आपण 1 मिनिटभर छान तेल सुटेपर्यंत शिजवून घेणार आहोत। आपलं वाटण छान तेल सुटेपर्यंत परतलेलं आहे। आपले मसाले छान वास सुटलेला आहे आपल्या मसाल्यांचा। याच्यामध्ये आपण आता गरम पाणी टाकून घेणार आहोत। गरम पाण्याने काय होतं, आपले मसाले छान आपल्या भाजीला तर्री येते आणि टेस्टलाही खूप छान लागते भाजी। त्यामुळे आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत।
तुम्हाला ग्रेव्ही जितपत घट्ट पातळ हवी तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करा. भाजीला छान तर्री आलेली आहे. मिक्स करून घेणार आहोत मस्त असे. थोडंसं मीठ आपण अगोदर पण टाकलेलं आहे मसाल्यांना, त्यामुळे मीठ अंदाजेच टाकायचं आपल्या. मिक्स करून घ्यायचं. आपण आता याच्यामध्ये आपले भरलेले वांगे आपल्या ग्रेव्हीमध्ये टाकून घेणार आहोत. ग्रेव्हीचा आणि मसाल्यांचा आपल्या घरामध्ये खूप छान सुगंध दरवळत आहे. तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा अशा पद्धतीची वांग्याची भाजी. आता याच्यावरती आपण झाकण ठेवून याला एक 3 ते 4 मिनिट कमी गॅसवरती शिजून घेणार आहोत. आपल्या भाजीला शिजून 3-4 मिनिटं झालेली आहे. हे बघा, एक वेळेस मी मध्ये हलवून सुद्धा घेतलेले होते. आपली भाजी छान शिजलेली आहे. वांगी सुद्धा आपली छान नरम झालेली आहे. भाजी आपली बनलेली आहे. याच्यामध्ये आपण आता कोथिंबीर टाकून घेणार आहोत. मिक्स करून घ्यायचं. आता आपण आपली भाजी बाउलमध्ये काढून घेणार आहोत. वरतून थोडीशी कोथिंबीर. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. मसाला वांगे ही खूप छान लागतं आणि बनवायलाही अतिशय सोपे आहे. चला तर आपले भरीव मसाला वांगे इथं बनवून तयार झालेला आहे. अतिशय चमचमीत अशी ही वांग्याची रेसिपी आहे. तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि रेसिपी कशी झाली ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज साईज किचन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.